दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेता आचारसंहिता शिथिल करा, सरकारची राज्य निवडणूक आयोगाला विनंती। तर मुख्यमंत्र्यांची आज संभाजीनगरमध्ये आढावा बैठक। बिघडलेली कार चालवायची परवानगी अग्रवालने मुलाला दिलीच कशी, चालकाच्या कथित जबाबावरती सवाल उपस्थित। अल्पवयीन मुलांना मद्य दिल्यास बार मालकांना 50,000चा दंड, टीकेची जोड उठल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला अखेर आली जाग। नगरच्या अकोलेमधील प्रवरा नदीमध्ये एसडीआरएफ पथकाची बोट उलटून तिघांचा मृत्यू, दोघे जण बचावले, एकाचा शोध सुरू, बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेताना दुर्घटना। उजनी धरण क्षेत्रामध्ये बुडालेल्या सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, 40 तासांनी उजनीमधील शोधकार्य थांबलं। पंकजा मुंडे आणि बजरंग सोनावणेंना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नोटीस, निवडणुकीच्या दरम्यान केलेल्या खर्चामध्ये तफावत आढळल्यानं विचारणा। बंडखोर विशाल पाटील यांची सांगलीमधील काँग्रेसच्या स्नेहभोजनामध्ये हजेरी, ठाकरे गट आक्रमक, सांगलीचे काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष यांच्या हकालपट्टीची मागणी। करवीरचे काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांचं निधन, बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यानं डोक्याला दुखापत, उपचाराच्या दरम्यान वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये सचिन खिलारीनं पटकावलं सुवर्णपदक, पुरुषांच्या गोळाफेक क्रीडा प्रकारामधील F46 या गटामध्ये आशियाई विक्रम। शालेय अभ्यासक्रमामधील इंग्रजी भाषेचं बंधन शिथिल होण्याची शक्यता, 11वी आणि 12वीला इंग्रजीची सक्ती नसेल, राज्याच्या नव्या अभ्यासक्रम आराखड्यामधून बाब समोर। रायगडमधील 103 गावांना दरडीचा धोका, अति धोकादायक गावांना पावसाळ्याच्या पूर्वी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे निर्देश। उत्तराखंड पोलिसांचा अनोखा कारनामा, आरोपीच्या अटकेसाठी जीप 4थ्या मजल्यावरती चढवली, ऋषिकेशमधल्या एम्स रुग्णालयातला प्रकार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।